असं समजतो आणि माझ्या टॉकला सुरुवात करतो. मला वाटतं मी माझ्या स्लाइड्स शेअर करतो आणि मी आणि माझ्या स्लाइड्स दिसतायत का एकदा तुम्ही सांगितलं, की मी सुरू करतो. मला वाटतं माझा आवाज, स्लाइड्स हे सगळं आहे. माझ्याकडे पण फीडबॅक आहे. मी दुसऱ्या मोबाईलवरती बघतोय. अ, तर मी परत एकदा या टॉक अरेंज करण्यासाठी मदत केलेल्या पंढरपूरच्या अधिकाऱ्यांचं, तुमच्या जिल्हा लेव्हलच्या अधिकाऱ्यांचं सर्वांचा आभार मानतो. आमच्या संस्थेचा आभार मानतो आणि टॉकला सुरुवात करूया. अ, मी म्यूट करत राहीन तरीही मी सगळ्यांना विनंती करतो, की आपण म्यूटवर राहा. ज्यावेळेला आपण प्रश्न विचारू त्यावेळेलाच अनम्यूट करा. म्हणजे आपल्याला डिस्टर्बन्स होणार नाही. ओके. सो अ, थोडंसं माझी ओळख करून दिलेली नाहीये, तर माझी ओळख करून देतो. मी चित्राच्या दृष्टीनं म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, की आपण हा नवीन प्रकारची ओळख करण्याचा एक प्रयोग करतोय इथं. माझं शिक्षण 10वी पर्यंत ते जे मगाशी येत होतं का नाही खाली जे तुम्हाला आहे तिथं सीताराम महाराज विद्यालय खर्डी इथं झालेलं आहे. डबल क्लिकच करणे मग काय करायचं? ओके. तर आहे त्यांचा म्यूट पण होत नाही. झालं का? येतोय? वरची साईड आहे. वरची बाजू. एक मिनिट. ओके. त्यानं सगळं बंद केलंय म्हणे. म्यूट करूया. धुमाळ सरांना विनंती आहे की म्यूट करावं. धुमाळ सर तुमचा मी म्यूट करतोय होत नाही. काय जादू आहे तुमच्याकडे माहित नाही. म्यूट करा सगळे. ठीक आहे. तर माझी ओळख करून देतो. माझं 10वी पर्यंतचं शिक्षण सीताराम महाराज विद्यालय खर्डी इथं झालं आणि त्याच्यानंतर मी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी शिवाजी विद्यापीठातून केली आणि त्यानंतर शेवटच्या वर्षी ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटची गेट नावाची परीक्षा पास झालो. ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असते. पूर्ण भारतातून त्या त्या ब्रँचसाठी दिली जाते. IIT मध्ये जाण्यासाठी ही परीक्षा असते. जसं 11वी-12वीला नंतर जेईची परीक्षा असते ज्या IIT मध्ये जाण्यासाठी, तशी मी ही गेट नावाची परीक्षा दिली आणि मला चांगला स्कोर आला 94% आले. मग मी IIT गुवाहाटी आसाममध्ये मी शिकायला गेलो आणि तिथं माझं एम-टेक सिव्हिल स्ट्रक्चरमध्ये केलं आणि त्याच्यानंतर मी 3 दिवसानं भारतातलं सायन्समधलं 1 नंबरचं इन्स्टिट्यूट आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, ज्याची स्थापना 1907 साली स्वामी विवेकानंदांच्या सल्ल्यानं झाली आणि टाटानी त्यावेळची त्यांची 1/3 प्रॉपर्टी म्हणजे विचार करा आणि वडियारच्या राजानं 500 एकर जमीन देऊन उभा केली. अशा NIRF जे रँकिंग तुम्ही ऐकलं असेल, त्यात 1 नंबरच्या रँकिंगमध्ये मागचे जेव्हापासून पण NIRF सुरू झालं, तेव्हापासून येते आणि मी इथं एरोस्पेस विभागामध्ये हेलिकॉप्टर विषयावरती माझी PhD संपादन केली आणि वयाच्या 26व्या वर्षी मला बेस्ट थिसिस अवॉर्ड पण मिळाला. आणि मग मी पहिला जॉब ईटन इंडस्ट्रीज म्हणून या अमेरिकन कंपनीमध्ये केला. 1 वर्षभर तिथं राहिलो आणि तो जॉब सोडून मग मी साऊथ कोरियाला गेलो. इथं दिसतंय छानसं कोनकुक नावाचं विद्यापीठ आहे. तिथं गेलो आणि त्या विद्यापीठामध्ये जवळ-जवळ 1.5 वर्ष मी पोस्ट डॉक्टरल म्हणजे पुढचा जॉब प्लस अजून संशोधनाचं कार्य करण्यासाठी गेलो आणि तिथून आपल्या गावी यायचं म्हणून परत आलो आणि जवळ-जवळ 2008 पासून 1 ऑगस्ट 2008 पासून मी पंढरपूर येथे श्री विठ्ठल एज्युकेशन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथं मी काम करत आहे. सध्या मी डीन अकॅडमिक्स म्हणून काम बघतोय. जवळ-जवळ मी इथं वेगवेगळ्या संशोधनाचं काम केलेलं आहे. कधी तुम्ही कॉलेजला आलाल तर बघा. तर माझ्यासाठी वेगवेगळ्या स्तरात आमचे ज्यावेळेला चौधरी सर अ, येथील गट शिक्षण अधिकाऱ्यांना भेटायला गेले, त्यावेळेला त्यांनी सांगितलं, की 1ली पासून 12वीचे शिक्षक असतील. मग या सर्व वेगवेगळ्या स्तरावरील शिक्षकांना कसं बोलायचं हा माझ्यासाठी प्रश्न होता. मग मी बराचसा थोडासा अभ्यास केला. NCERT असेल, याचा असेल. त्या सगळ्यांचं अभ्यासातून मी थोडंसं पहिल्यांदा शिक्षण पद्धतीवरती बोलणार आहे.
आणि मग थोडंसं आपल्याला प्रॅक्टिकल डेमो टाइप ॲक्चुअली आमचे कॉम्प्युटरचे विभाग प्रमुख दाखवणार होते. पण मीच ते दाखवेन त्यांना इलेक्शनच्या कामामुळे गेलेलं आहे. बऱ्याचदा आपण शिक्षक असलो, की शिकण्या अगोदर बरेच प्रश्न पडतात. कारण आपण टेबलाच्या दुसऱ्या बाजूला असतो. शिकवायची सवय असते. आपल्याला शिकायची फार कमी सवय असते. त्यामुळं बऱ्याचदा प्रश्न पडतात म्हणून आपण थोडंसं मन स्वच्छ करून हे ऐकायला सुरू करण्यासाठी मला तुमच्या मनातल्या संभाव्य प्रश्न मी इथं घेतलेले आहेत. त्यातला पहिला म्हणजे अ, गुरुजींनी म्हणजे मला वाटलं की मी गुरुजींना काय शिकवणार? तर बरेच जण अनुभवातून शिकलेले असतात. त्यांनी स्वतः फॉर्मल कोर्स केलेला असतोय. मी तो कोर्स केलेला नाही. मी तर इंजिनिअर आहे. मी काय शिकवणार? तर माझा हेतू होता की या वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याचा, वेगवेगळ्या शहरात राहण्याचा, वेगवेगळ्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये राहण्याचा जो मला अनुभव आला, त्याचा शिक्षणामध्ये मी वेगवेगळे प्रयोग केले इथं स्वेरीत आल्यावरती. त्या प्रयोगावरती काय चर्चा करता येईल का? त्याच्यातून पुढे काय घेऊन जाता येईल का? हा एक उद्देश होता. मग शिक्षकांना असा प्रश्न पडू शकतो, की हे शिकण्याचा मला काय फायदा होईल का? मग आमच्याकडे रिसोर्सेस नाहीत, आमच्याकडे टेक्नॉलॉजी नाहीत, आमच्याकडे बऱ्याच गोष्टी नाहीयेत आणि मग अशा याच्यामध्ये या कमी रिसोर्सेसमध्ये हे काहीतरी मोठं बोलणार आणि त्याचा मला काय फायदा होईल का? तर नक्कीच होईल. आपण थोडंसं पेशन्स देऊन ऐकलं तर त्याचा फायदा होईल. दुसरा प्रश्न पडत असेल, की काय हे स्वेरीने टॉक आणलंय? स्वेरीला काय फायदा असेल? तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जसं ही जी माझ्या डोक्यात बरेच दिवस भरले संकल्पना होती, की नाही शिक्षकांशी संवाद साधण्याचं एक तर सामाजिक एक बांधिलकी निर्माण करायची. त्याबरोबर तुमच्या सर्वांबरोबर ओळख निर्माण करायची हा माझा पर्सनल हेतू होता. आणि ऑफकोर्स तुम्ही इतक्या गावागावामध्ये मला आठवतंय मी बऱ्याच प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांना भेटलो असेल. जवळ-जवळ मी 300 शाळा फिरलो स्ट्रक्चरल ऑडिटच्या निमित्तानं. पंढरपुरातल्या बऱ्याचशा, सांगोला, माळशिरस, पंढरपुरातल्या जवळ-जवळ मला वाटतंय 30-35 शाळा आम्ही भेटी दिल्या. तर त्या सर्व शाळात भेटताना मला लक्षात आलं, की अरे इतका मोठा या अ, अ, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाचा कनेक्ट आहे, नेटवर्क आहे. त्या नेटवर्कला शी जोडता येईल का? काय त्याच्यातून एक वेगळ्या गोष्टी काय करता येतील का? ह्या गोष्टी आपण करण्याचा हा एक दुसरा हेतू होता, तुमच्याशी संपर्क साधण्याचा. आणि मग जसं मी म्हटलं, की आपण ज्यावेळेला कुठली गोष्ट ऐकायला जातो ती गोष्ट ऐकायला जातो त्यावेळेला ऐकण्याचे 3 प्रकार असतात. मला वाटतं तुम्ही या अगोदर ऐकलंय की नाही माहीत नाही. ऐकण्याचे 3 प्रकार. सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे आपण पूर्वग्रहदोषितपणे ऐकणं असं म्हणतो. माझं मराठी तितकंसं छान नाहीये. मी बऱ्याच गोष्टी या Googleवरून ट्रान्सलेट करून घेतलेल्या आहेत. तर ऐकण्याच्या प्रकारात पहिला प्रकार असतो तो पूर्वग्रहदोषितपणे ऐकणं. म्हणजे कुणाशी तर भांडण झालंय, मग आपण त्याला नेहमी दुसऱ्या भावनेनंच ऐकतो. दुसरं म्हणजे मला जे ऐकायचं आहे तेवढंच ऐकतो. म्हणजे आता मी प्राथमिक शिक्षक असेल, माध्यमिक शिक्षक आहे. माझ्या त्या कामासाठी काय लागणार आहे का तेवढंच ऐकतो. आणि तिसरा ऐकण्याचा प्रकार मी आज तुम्हाला मला वाटतं बऱ्याच जणांना माहिती असेल, नसेल तर तटस्थ राहून ऐकणं. म्हणजे यातनं मला काय मिळणार आहे, नाही मिळणार आहे, काही असो, फक्त आज ऐकायचं आहे, शांतपणे ऐकायचं आहे. मग अगोदरचं सगळं डोक्यातलं काढून ऐकायचं आहे. तर मी विनंती करेन, की माझं टॉक तुम्ही या तटस्थ भावनेने ऐकायचा प्रयत्न करा. मला हा एक विचारसरणीतला पहिल्यांदा एक बदल आपण याच्यावरती चर्चा करूया. की आपल्याला नेहमी शिकवण कशी दिली जाते, आपल्या विचाराची शिकवण किंवा एखादी गोष्ट बघण्याची शिकवण जी कशी दिली जाते, तर पहिल्यांदा आपण व्हॉट या प्रश्नाचं उत्तर शोधतो. म्हणजे काय? मग हाऊ, कसं? एखादी गोष्ट काय आहे? मग ती कशी करायची? आणि सगळ्यात शेवटी आपण प्रश्न विचारतो की का? आणि ही आपल्याला नेहमी दिलेली शिकवण आहे. मला वाटतं या शिकवणीमुळंच आपल्याला बऱ्याचदा अडचणी येतात. तर आपण त्याचं उलटं केलं, म्हणजे चेंज द पर्स्पेक्टिव्ह केला, मानसिकतेत बदल केला, तर आपल्याला म्हणजे यातले काही टूल तुम्हाला शिकवण्यासाठी नाहीयेत. म्हणजे मी परत रिपीट करतो, की यातले यातले काही टूल
तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये पण वापरायचे आहेत. याचा अर्थ असा समजू नका, की मी तुम्हाला शिकवतोय. तर काही गोष्टी ज्या मी बोलतोय, त्या तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये वापरू शकता. तर जो आपण व्हॉट, हाऊ आणि व्हायनं सुरुवात केली होती, ती उलटं करायचं. सगळ्यात पहिला प्रश्न विचारायचा, की व्हाय? बऱ्याचदा म्हणून मी पहिला प्रश्न विचारला तुम्हाला आल्या-आल्या, की का तुम्ही हे टॉक जॉइन केले? व्हाय? व्हाय? फार कमी जणांना आपण सुरुवात करतो, की काय करायचं? कसं करायचं? का करायचं हे विसरूनच जातो. तर आपण कुठलीही गोष्ट आता आपण आजपासून आपण हा मानसिकतेत बदल करूया आणि तो मानसिकतेत बदल घडवायचा आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्न करूया. ह्या ऑथरचं नाव आहे सिमॉन सिनेक. त्याचं पुस्तक आहे छानसं तुम्ही मराठीत ट्रान्सलेट आहे की नाही माहीत नाही, पण तुम्ही वाचा हे. मला फार त्याचा फायदा झाला. तर सुरुवात आपण व्हाय कारण आपल्याला एकदा ते व्हाय मी म्हणत असतो, की ते मोटिव्हेशन देत असतं. हे का करायचं एकदा मी आज टॉक ऐकतोय तर का ऐकतोय? मग ते कसं करायचं? आणि मग काय करायचं? म्हणजे थोडंसं मी विद्यार्थ्यांच्या लेव्हलला विचारत असतो, की आपण प्रश्न विचारतो, की हे का करायचंय? कसं करायचंय? मग समजा का करायचंय तर पहिला प्रश्न आपण उत्तर दिलं पहिल्या प्रश्नाचं, की मला आयुष्यात मोठं व्हायचंय. मग दुसरा प्रश्न पडतो, की कसं मोठं व्हायचंय? मग बाबा मे बी मी 12वी आर्ट्सनं घेईन, 12वी सायन्सनं घेईन, 12वी कॉमर्सनं घेईन. आणि मग समजा कॉमर्सनं गेलो, तर मग मी सी होईन, हे होईन, ते होईन. त्याच्या विरुद्ध जर आपण उलटं सुरुवात केली असती, व्हॉट? मला 12वी करायचंय किंवा 12वी कॉमर्स करायचंय. मला कसं करायचं? पुढे जाऊन मी विचारेन, चला हां, ठीक आहे 12वी करायचंय, तर कसं करायचं? तर ह्या-ह्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचंय. पण ते बघेपर्यंत आपण का करायचा हाच मुद्दा विसरून जातो. त्यामुळं नेहमी कुठलीही गोष्ट ज्यावेळेला तुम्ही करायला घ्याल, त्यावेळेला हा प्रश्न विचारा, की मी जे करतोय ते का करतोय? त्या प्रश्नाचं उत्तर घ्याल तर मला वाटतंय तुम्हाला सगळ्यांना त्याच्यामध्ये फार गोडी निर्माण होईल. तुम्हाला गोडी निर्माण करण्यामध्ये प्रयत्नशील व्हाल. थोडंसं अजून याच गोष्टीवरती आपण विचार करूया आणि खूप मोठे-मोठे जे सक्सेसफुल लोकं झालेले आहेत. उदाहरण घ्यायचं झालं तर Apple कंपनीचं उदाहरण मी इथं घेतलेलं आहे आणि त्यातनं सुद्धा तुम्हाला या 3 प्रश्नाची उत्तरं सांगायचा मी प्रयत्न करतोय. म्हणजे व्हाय ज्यावेळेला आपण विचारतो त्यावेळेला पर्पज देतं ती गोष्ट का करायची? व्हॉट इस द कॉज? व्हॉट डू यू बिलीव्ह? आपण काय कुठल्या गोष्टीवरती विश्वास करतो. तसं जसं Appleनं ज्यावेळेला मोबाईल आणलं त्यावेळेला किंवा लॅपटॉप आणले त्यावेळेला वी बिलीव्ह इन चॅलेंजिंग स्टेटस को अँड डुइंग डिफरंटली. मग त्यांनी सांगितलं, की सध्या जी गोष्ट जशी चालू आहे, त्याला आपण फाटा देणार. म्हणजे काय केलं त्यांनी? उदाहरण घ्यायचं झालं तर अगोदरचे मोबाईलला बटन होते आणि Appleनं सुरुवात केली, की आपण बटन नसणारे मोबाईल आणले तर. सुरुवात त्यांनी केली कमी बटनाचे म्हणजे पहिले मोबाईल आला त्यांचा मला वाटतं 4 मॉडेल मी बघितलं iPhoneचं. तर 3 बटन असणारं मॉडेल आलं. देन पुढचा प्रश्न त्यांनी प्रोसेस आपण जर उत्तर दिलं पहिलं म्हणजे पर्पज कारण जे करायचं आहे. मग त्याच्यानंतर विचारल्यानंतर प्रोसेस म्हणजे स्पेसिफिक ॲक्शन टेकन टू रिअलाइज द व्हाय म्हणजे हे पर्पज साध्य करण्यासाठी काय ॲक्शन घ्यायचे त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला वरून मिळतं. आणि मग सगळ्यात शेवटी आपल्याला व्हॉटचं उत्तर आपल्याला आपोआपच मिळायला लागतं. म्हणजे आपल्याला रिझल्ट्स दाखवायचे आहेत आणि त्यांनी मग शेवटी सांगितलं, की वी मेक कॉम्प्युटर्स. बघा पहिल्यांदा त्यांनी म्हटलं नाही. उलटं केलं असतं तर त्यांनी तुम्ही उलटं वाचायला चालू का? वरून खाली आणि खालून वरी. अजून थोडंसं आपण हे प्रॅक्टिकल बेस्ड आपण टॉक घेतोय. कारण गुरुजींना शिकवायचं म्हणजे थोडं अवघड असतंय. तर प्रॅक्टिकल करत बोलणार आहे बऱ्याच गोष्टी. पहिलं आपण वी बिलीव्ह इन चॅलेंजिंग स्टेटस को अँड डुइंग धिस डिफरंटली. म्हणजे आत्ता सध्या चाललेल्या गोष्टीला मी फाटा देणार. पहिलं त्यांनी कारण का करतोय तर. मग कसं करतोय? आवर प्रॉडक्ट्स आर ब्युटिफुली डिझाइन्ड अँड ईझी टू यूज. आमचे प्रॉडक्ट्स हे खूप सुंदररित्या डिझाइन केलेले असणार आहेत आणि वापरायला सोपे असणार आहेत. आणि मग काय आहे ते ॲक्चुअली तुम्ही हे जे करताय, ते काय आहे विचारलं पाहिजे लोकांनी आणि ते काय आहे म्हणजे आम्ही तर कॉम्प्युटर बनवतोय. म्हणजे सगळ्यात पहिलं त्यांनी MacBook लॉन्च केलं
Appleनं. तर तशा पद्धतीनं जर उलटं चालू केलं असतं कॉम्प्युटर, मग लोकांनी म्हटलं असतं, "अरे Microsoftनं आणलेला आहे." दुसऱ्या बऱ्याच कंपन्या होत्या. मग कॉम्प्युटर तर सगळ्यांनीच आणलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला गोष्टी करता येतील का? अशा पद्धतीनं व्हॉट, हाऊ, व्हायचा जो आपला मानसिकतेत शिकवण दिली जात होती, ती आपण गुरुजी म्हणून, आपण शिक्षक म्हणून, आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा आपण का शिकतोय? मग कसं शिकलं पाहिजे आणि काय ॲक्चुअली शिकलं पाहिजे, या पद्धतीनं जर आपण सिक्वेन्स केला तर मला वाटतंय आपल्याला कधीच आपले विद्यार्थी बोर होणार नाहीत. चला पुढे जाऊया. मला हे अजून एक पुस्तक छान सापडलं होतं आणि त्याच्यामध्ये एखादी गोष्ट आपल्या मनामध्ये आल्यावरती ते 3D मध्ये कशी करायची असते, 3 डायमेन्शन मध्ये कशी आणायची असते, याच्यासाठी 3Dचा वापर केला जातो. ते एक मी विद्यार्थ्यांना सांगत असतो आणि त्यामध्ये पहिलं आहे ते डिसिजन, दुसरं आहे ते डिटर्मिनेशन आणि तिसरं आहे ते डेडिकेशन. म्हणजे डिसिजन म्हणजे एखादी गोष्ट करायची, करू म्हणतच आपला बराचसा वेळ जातो. करूया की, मग करूया की, उद्या करू, परवा करू. मग डिसिजन, एखादी गोष्ट करायची हे ठरवण्यातच बराचसा वेळ जातो. त्यामुळे ती करायची आहे. डिसिजन, मग डिसिजन मेकिंगमध्ये पहिलं ती गोष्ट करायची आहे. कशी करायची आहे त्याचं थोडंसं प्लॅनिंग असेल, ह्या सर्व गोष्टी येतात आणि डिटर्मिनेशन, चालू करणं. जर प्लॅनिंग केल्यानंतर लगेचच चालू करणं, उद्यापासून पुढच्या महिन्यात करतो म्हणत राहिलं तर मला वाटतंय ते चालू होणार नाही. आणि हे डिटर्मिनेशन तुम्ही जवळ-जवळ मी म्हणत असतो, की 20 दिवस कन्सिस्टंटली, म्हणजे उदाहरण घेऊया आपलं मॉर्निंग वॉकचं. मॉर्निंग वॉकला जायचंय म्हणून ठरवतच राहतो आणि आपण काही करत नाही किंवा व्यायाम करत नाही. आणि मग जर आपण एकदा ठरवलं, तर त्याच्यानंतर डिटर्मिनेशन असलं पाहिजे. म्हणजे काय? पुढचे किमान 20 ते 30 दिवस, पुढचे किमान 20 ते 30 दिवस मी नॉनस्टॉप जाणार हे ठरवलं. 30 दिवस फक्त जबरदस्तीनं जायचं आणि मग एकदा डिटर्मिनेशन ठेवलं, की तिसरा मुद्दा आपोआपच येतो 30 दिवसानंतर आणि त्याचं नाव आहे ते डेडिकेशन. म्हणजे काय होतं 30 दिवसानंतर काय होतं? कुणीतरी अनम्यूट करून सांगेल का? काय होतं 30 दिवसानंतर? 30 दिवस जर आपण कंटिन्युअस पाळलं व्यायामाला जाणं, तर 30 दिवसानंतर काय होईल? सवय लागते. सवय लागतीये. म्हणजे 31व्या दिवशी आपोआपच तुम्हाला ते व्यायाम उठवून घ्यायला जाईल. हे बरोबर आहे का? 31व्या दिवशी आपोआपच तुम्ही उठाल. तुम्हाला उठायची गरज लागणार नाही, अलार्म लावायची गरज लागणार नाही. तुमचं मित्र सर्कल आहे. ते डेडिकेशन तुम्हाला मग ती एक सवय होऊन जाते. जसं म्हणून मग आपण विद्यार्थ्यांना सुरुवातीला आल्यानंतर त्याला ते करू वाटत नाही. त्याला एक 20 दिवस, 30 दिवस कशी गोडी निर्माण केली, की त्याचं त्यालाच पुस्तक ओढायला लागतं. म्हणून मला वाटतं ह्या 3Dचा वापर पण आपण छानरित्या करू शकतो. आता थोडंसं आपण सध्याच्या स्थितीवर, कोविड-19 वरती मी थोडासा विचार केला आणि मला वाटतं हा विचार तुम्ही पण करत असाल आणि तुम्हालाही या गोष्टी जाणवत असतील. तर मी वाईट काय झालं, चांगलं काय झालं, हे आपण नेहमी आलेल्या परिस्थितीमध्ये आपल्याला वाईट काय झालं, चांगलं काय झालं, ह्या गोष्टी बघायच्या असतात. तर एक मी हे आकलन केलं तर मला असं दिसतं, की एक सरकारची आर्थिक परिस्थिती ढासळू शकते आणि बऱ्यापैकी मला वाटतं ते ढासळलेली दिसते. अ, 1 मिनिट मी तुम्ही तर रेगा मारताय, मी ते रिमूव्ह करतो. ओके. तर ती आर्थिक परिस्थिती एक ढासळलेली दिसते. लोकांच्या गरजा कमी झालेल्या दिसतायत. त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. एक म्हणजे लोकांच्या गरजा कमी झाल्यापेक्षा कमी केल्या लोकांनी आर्थिक परिस्थितीची चणचण भासत असल्यामुळं. तिसरा म्हणजे मानसिकतेत व शिक्षण पद्धतीत बदल व त्याचे दुष्परिणाम. आपण एकीकडे म्हणणार आहोत त्याचे दुष्परिणाम, दुसरीकडे त्याचे चांगले परिणाम पण होऊ शकतील. तर हा वाईट परिणाम झाला कोविडचा. ऑफकोर्स आपण आपल्या जवळचे मित्र, नातेवाईक गमावले. हा एक तो दुर्दैवाचा भाग आहे. तो एक आहेच म्हणा. ते आपल्याला टाळता येणारच नाही. चांगलं काय झालं? तर कोविड-19 नुसार बदललेलं तंत्रज्ञान नवीन झालं. म्हणजे मला आठवतंय मी
एक वेळ मिळाला तर तुम्हाला दाखवेन. 2014 साली आम्ही इंटरनेटद्वारे शिक्षण देण्याचा प्रयोग इथं राबवला. 5 शाळा काशेगाव, आनवली, त्याच्यानंतर खर्डी, संत सर दिसले मला आमचे मित्र. त्या आमचे लोटस अशा 5 चळे अशा 5 शाळांना आम्ही पॉइंट टू पॉइंट वायफायनं कनेक्ट केलं होतं 2015 ते 14, 15, 16 मध्ये हे प्रयोग केले आणि त्यावेळेला आम्हाला तिथं जाऊन आमचा शिक्षक बसवायला लागायचा. काही उत्साही शिक्षक होते ते पार्टिसिपेट करायचे. मुलांना जबरदस्तीनं आणून बसवायला लागायचं. इंटरनेटनं शिकवायला लागायचं. आता बघा या काळामध्ये आपोआपच सगळे लोक वळले. काही जणांना अडचणी आहेत, पण वळायला लागलं आपल्याला. तुम्ही सगळे मी जर बोलवले असते तर तुम्ही आला नसता या टॉकला ऑनलाईन म्हणल्यानंतर. आम्हाला ते वापरायलाच येत नाही म्हणलं असता. तर ह्या गोष्टी त्याचा फायदा झाला. दुसरं म्हणजे जसं म्हणजे सुरुवातीच्या काळात असं झालं होतं, की चीनच्या मालावरती बहिष्कार. चीनवरती आपला राग होता. हा व्हायरस चीननं आणला म्हणून. त्यामुळे चीनच्या मालावरती आपला परिणाम झाला आणि त्याच्यानंतर इंटरनेटचा वापर आणि त्यामुळे येणारं जग. मला वाटतं या सगळ्या वस्त्यांपर्यंत मी पोहोचू शकलो नसतो. पण आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला हे पोहोचता आलं. तर हे असे चांगले वाईट परिणाम झाले. तर आपण पुढं वळूया. मला वाटतंय या चांगल्या वाईट परिणामामध्ये आपण थोडेसे अजून पुढचे प्रयोग घेऊया. थोडंसं आपल्याकडे चॅट बॉक्स आहे. या चित्रात बघून आपल्याला काय-काय दिसतंय थोडंसं मला वाटतं चॅटमध्ये कोणी लिहितं तर बरं होईल. प्रत्येकानं वेगळं-वेगळं लिहा. दुसऱ्याचं बघून लिहू नका. काय दिसतंय चित्रात तुम्हाला? हे मी एन-सी-आर-टीच्या वेबसाईटवरून घेतलेलं चित्र आहे. चॅटमध्ये लिहा काय दिसतंय. थोडासा मध्ये ब्रेक घेऊया. आपण प्रयोग करत राहूया. येतंय का वापरायला चॅट? चॅट वापरायला येत नसेल तर अनम्यूट करून सांगा. काय दिसतंय? आनंद मुलगा पण दिसतो किंवा मग सिंहाच्या मुलगा असं दिसतंय. ठीक आहे. कुणाला मुलगा दिसतोय, कुणाला धबधबा दिसतोय, अजून कुणाला काय दिसतंय? तर दप्तराचं ओझं दिसतंय पाठीवर. दप्तराचं ओझं दिसतंय. गुड. अजून कुणाला काय दिसतंय? आनंदी मुलगी आहे. आनंदी मुलगी दिसते. गरुड वगैरे दिसते का कुणाला? गरुड वगैरे? गरुड पण दिसते काही जणांना. डोंगरावर आलेला बर्फ. नदी दिसते का कुणाला? नदी 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 पण दिसते. ठीक आहे. या चित्रातून टोन बघा. आपल्याला सगळ्यांना वेगळं वेगळं काय काय दिसतंय. आपण पुढे जाऊया. हे चित्र दाखवण्याचं पर्पज माझं काय होतं ते मी सांगतो. तर याचं पर्पज काय होतं, की आपण एखादी गोष्ट बघतो, त्या बघण्यामध्ये प्रत्येकाचा दृष्टिकोन भिन्न भिन्न असतो. एकच चित्र आहे, प्रत्येकाला वेगळं वेगळं काय दिसतं. कुणाला मुलगी दिसली, कुणाला शाळा दिसली, कुणाला नदी दिसली, कुणाला डोंगर दिसलं. पण ज्यावेळेला आपण एखाद्या डिसिजन मेकिंग वरती असतो किंवा आपण शिक्षक म्हणून वर्गात बघत असतो, त्यावेळेला आपल्याला हा दृष्टिकोन लक्षात घ्यायला नको वाटतो. म्हणजे पूर्वी वाटायचा, आता काही शिक्षक बदलले असतील. तर त्यामध्ये तुम्हाला हा दृष्टिकोन सगळ्यांचा वेगवेगळा असतो हे समजून घेता येईल का? असं हे एन-सी-आर-टीच्या एका प्रेझेंटेशनमध्ये होतं. मला वाटतं तोच मुद्दा मला या चित्रातनं सांगायचा होता, की आपण प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा विचार करतो. ही पार्श्वभूमी आपल्याला समजून घेता आली पाहिजे. ही पार्श्वभूमी आपल्याला समजून घेता आली असं मला वाटतंय. आता आपण थोडंसं अजून एक प्रयोग करूया. तुम्ही सगळ्यांनी जर डोळे झाकले आणि हा शब्द नदी हा शब्द आहे, त्याच्याबद्दल विचार केला आणि परत एकदा चॅट बॉक्समध्ये किंवा अनम्यूट करून मला सांगितलं, की काय-काय येतंय डोळ्यापुढं आणि मग हे करण्याचं पर्पज मी सांगतो. नदीचं वाहणारं पाणी. ठीक आहे. गुड. अजून कोणाला काय येतंय डोळ्यात? डोळे झाका, स्वतःचा अनुभव सांगा. चॅटमध्ये सांगितला तर अजून उत्तम होतंय कारण दुसऱ्याचं डायव्हर्ट होणार नाही. नदीवरील पूल. नदीवरील पूल येतंय. गुड. वाहते पाणी, नदीतले प्राणी. झाडे, आणि अजून काय येतंय? नदीतले वेगवेगळे प्राणी. गुड. मला वाटतंय महिला शिक्षक आहेत त्यांनी पण पार्टिसिपेट व्हावं विनंती आहे.
आपण मेल डॉमिनेशन म्हणून काढूया. चॅट मध्ये सांगा. चंद्रभागा आठवली कुणाला? वा वा, छान. अजून कोणाला काय आठवतंय? सुंदर परिसर आठवतं म्हणतात. अडथळ्यांना न जुमानणारे पुढे येण्याची प्रेरणा. अरे वा, रेपाळ सरांनी छान उत्तर दिलंय. अजून काय काय आठवतंय? तर यातून मुद्दा असा मला सांगायचा होता की प्रत्येकाचा वैयक्तिक अनुभव डोळं झाकल्यानंतर समोर येतो. त्या दृष्टीतनं प्रत्येक विद्यार्थी बघत असतो, प्रत्येक शिक्षक बघत असतोय. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की बऱ्याचदा मला लोक विचारतात की सगळं जगातलं संशोधन करून झालेलं आहे, तर हे संशोधन कसं आता नवीन होणार? तर माझं त्याला उत्तर असं असतं की प्रत्येकाचा भूत भविष्य म्हणजे आदी आणि अंत हा वेगळा आहे, वर्तमान हा वेगळा आहे, आणि त्यामुळं प्रत्येकाची जी ही भूत, वर्तमान आणि भविष्याला जी जोडणारी लाईन आहे ती ओके. This meeting is being recorded. प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता, समजून घेण्याची क्षमता ही वेगळी वेगळी असते. त्याचं कारण आहे की प्रत्येकाचा भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ हा वेगळा वेगळा असतो, आणि त्यामुळे प्रत्येकाची प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची एक दृष्टिकोन हा वेगळा असतो. तो आपण शिक्षक म्हणून समजून घेतलं पाहिजे की मला जसं वाटतंय तसंच होईल असं आपल्याला समजून आलं तर पुढचा आपण अजून एक प्रयोग करूया. त्याच्यामध्ये मला वाटतंय हे चित्र बघून तुमच्या मनात काय भावना येत आहेत ते सांगायचं. परत एकदा जसा आपण राजेंद्र रात्री झाड लावल्यासारखी लावली. रस्ता ओलांडण्याचं प्रशिक्षण. रस्ता ओलांडण्याचं प्रशिक्षण देते. पुढं चॅट मध्ये सांगा, बोला. सुरक्षित पुढे पाठवून स्वतः पाठीमागून मुलांची आई जातात. बर, ठीक आहे, गुड. अजून कोणाला काय? आईच्या सहवासात सुरक्षिततेने प्रवास करतात. अरे वा, छान. अजून लीडरशिप म्हणताय कोणीतरी? छान, तुम्ही चॅट मध्ये सांगू शकता. आईचं वात्सल्य. वात्सल्य दिसतंय, प्रेम दिसतंय, शिस्त दिसते. शिस्त दिसते, गुड. अजून काय दिसतंय? अनुकरण. अनुकरण, ठीक आहे, अनुकरण. चला, मला वाटतं सगळे शिक्षक आहोत आपण. सगळ्या शिक्षकांचा मला वाटतं बऱ्यापैकी विचार करण्याची एकीकडेच दिशा दिसते. पण जर विद्यार्थ्यांमध्ये टाकलं, इथं बघा, आपल्याला थोडंसं इंग्लिश मधून मराठी ट्रान्सलेट केलेलं आहे, त्यामुळे मराठी चुकीचं असू शकतं. थोडंसं गमतीनं अजून वाचूया. शिक्षक काय म्हणतील? बदकाची पिल्ले रस्ता ओलांडण्याचे नियम शिकत आहेत. मला वाटतं बऱ्यापैकी शिक्षकांनी हेच उत्तर दिलं. एखादा मानसशास्त्रज्ञ असेल तर ते म्हणेल की बदकाची पिल्लं आईचं अनुकरण करत आहेत. एखादा वैज्ञानिक असेल तर ते म्हणेल रस्ता ओलांडण्याचा त्याचा जो वेग आहे आणि त्याची जी लांबी रुंदी आहे त्याच्यावरून साधारण 15 ते 20 सेकंद लागतील. एखादा स्त्रीवादी असेल, वुमन ऍक्टिव्हिस्ट असेल तर ती म्हणेल की फक्त आईच मदत करते, बाप काय करतोय. एखादा पोलीस विचाराचा असेल तर ते म्हणेल यांनी झेब्रा क्रॉसिंग का वापरलं नाही. आणि जर विद्यार्थी असतील तर जसं म्हटलं बदके रस्त्यावरून जाणे शिकत आहेत. तर असा एक प्रत्येकाचा एक वैयक्तिक वेगळा वेगळा अनुभव असू शकतो, आणि त्या अनुभव विचार करण्याला आपण प्रेरणा दिली पाहिजे. असे आपण एक्झरसाइज घेतले पाहिजेत. बऱ्यापैकी आपण ज्या वेळेला विद्यार्थी होतो त्यावेळेला आपल्याला एक प्रश्न आणि एक उत्तरच पद्धतीनं शिकवलं जात होतं. तर आता जर क्रिएटिव्हिटी वाढवायची असेल या बदलत्या जगात, आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या देशासाठीचे सुजाण नागरिक बनवायचं असेल तर त्यांना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला शिकवलं पाहिजे. त्यांना
तसं विचार करण्यासाठी एनकरेज केलं पाहिजे, डिस्करेज न करता. तर त्या गोष्टी मला या चित्रातून आणि या गोष्टीतून सांगायच्या होत्या. मला वाटतंय त्या बऱ्यापैकी पोहोचल्या असतील तुम्हा सर्वांपर्यंत. मला वाटतं हा शेवटचा प्रयोग आहे, तो मी विचारेन. त्याच्यामध्ये बऱ्याचदा आपण आपल्या मानसिकतेवरती ठाम असतो. आपल्याला आपली मानसिकता बदलायचा विचार येत नाही. आपल्याला जे आपण त्याचं कारण आहे संस्कार. जर आपण फिलॉसॉफीत गेलो तर त्याला म्हणतात संस्कार. एकच गोष्ट पुन्हा 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 करून आपल्या ती डोक्यात बसलेली असते. जसं मला कधी कधी घरी गाडीला गिअर कसा दुसऱ्या कुणाला शिकवायचं म्हटलं तर गाडी मला येणार नाही, पण मला ती जमते कारण त्या प्रकारचे संस्कार माझ्या मनावरती झालेले आहेत, माझ्या शरीरावरती झालेले आहेत. आता मी अनकॉन्शियसली पण ड्रायव्हिंग करू शकतो. तशा पद्धतीचं बऱ्याचदा आपल्या ह्याच्यावरती बघण्याचे संस्कार झालेले असतात आणि त्यामुळं बऱ्याचदा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यासाठी मी तुम्हाला एक हे चित्र दाखवणार आहे आणि अजून एक थोडीशी स्टोरी सांगणार आहे. ती पण इंटरेस्टिंग आहे. बघा, वरपासून खाली वाचा. मला वाटतं सगळ्यांनाच येईल वाचायला. काय दिसतंय हो तुम्हाला? कुणाला काय कळत नाही मॅडम, जी परांना काय कळायचं पण माणूस काय दिसतंय? मला वाटतंय सगळे म्हणणार आहेत काय दिसतंय? मी सगळ्यांची आवाज इंग्रजी अक्षरे. परत बोलल्यानंतर म्यूट करा. इंग्रजी अक्षरे दिसत आहेत. वाचा, कुठली अक्षर आहेत? ABC. ठीक आहे. चला आता डावीकडून उजवीकडे वाचायचं आहे. आता वाचा काय आहे ते. 12, 13, 14. 12, 13. सी पण दिसत होतं ना. काय दिसत होतं? थांबा. ए 13 आणि सी. अच्छा, ठीक आहे. मॅडमचं म्हणणं आहे A13 आणि C दिसत होतं. गुड. नाही, बी पण दिसते आणि 13 पण दिसते. बी पण दिसतंय आणि 13 पण दिसतंय. मॅडम साठी आपण एकदा टाळ्या वाजवूया. छान. एकच पार्टिसिपेट करतायत पण चांगल्या पद्धतीने करतायत. दुसरं हे काय दिसतंय? 12, 13. आता बघा, मॅडम म्हणत होत्या त्या वेगळा विचार आपल्याला मॅडमने दिला. त्यामुळे बऱ्यापैकी मला वाटतं मॅडम आपल्या विचाराच्या पुढे गेलेल्या आहेत. त्यांनी त्याला बी म्हणून ऍक्सेप्ट केलंच नव्हतं. हे पण दिसतंय, 13 पण दिसतंय असं त्यांचं म्हणणं. तर असा एक ज्या अँगल मधून ज्या दृष्टिकोनातून बघतोय त्या माणसाला तसे संस्कार झालेले असणार आहेत, तसा दृष्टिकोन असतोय. हा आपल्याला शिक्षक म्हणून समजून घेता येईल का? या गोष्टी मला यातून सांगायच्या होत्या. त्यामुळे आपलं जे आहे, आपला जो दृष्टिकोन आहे त्यालाच न राहता तसं उत्तर चुकीचं का दिलं असे ना विद्यार्थ्यानं, तर ते तसं चुकीचं देण्यामागचा काय हेतू आहे त्याच्याकडून ते एक्सप्लेनेशन घेता येईल का, समजून घेता येईल का? मला वाटतं तो आपण एक मला वाटतं पुढे जाण्या अगोदर एक छोटासा अजून एक मी पोल करतो, कारण मला बोलायला पण ब्रेक मिळतो आणि तुम्हाला पण उत्तर द्यायला गंमत येत असेल. मला वाटतं बरेच जण ऑनलाईन शिक्षण पद्धतीबद्दल विचार करत असतील. मी थोडासा त्याच्याबद्दलचा एक पोल टाकतो की ऑनलाईन शिकून काही बदल होईल का? हो, नाही किंवा काही नसण्यापेक्षा काहीतरी बरं असतंय. असं हे 3 पर्याय आहेत. पटकन त्यातलं सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट म्हणून बटन द्यायचं आहे. आपण 1 मिनिट वाट बघूया. सगळ्यांनी उत्तर द्यायची आहेत. म्हणजे आपल्याला लक्षात येतंय की कोणी मोबाईल चालू ठेवून बसलाय का पार्टिसिपेट करतंय. 219 लोक आहेत, त्यातले 2 माझे आहेत, म्हणजे 217 लोक पार्ट घेतलेले आहेत. किती लोक उत्तर देत आहेत? मध्ये हा पोल करण्याचा फायदा असा आहे की कोणी मोबाईल ठेवून दुसरीकडे तर गेलं नाही ना. जागा आहेत का लोक बघतायत. कारण मी मागचे 2 दिवस माझ्या ह्या PPT करण्यात घालवलेल्या आहेत. मग तेवढा फायदा झाला पाहिजे नाही आपल्या सगळ्यांना. जवळजवळ 108 जणांनी उत्तर दिलेले आहेत, 110 जणांनी उत्तर दिलेले. मी थांबवतो पोल साधारण
120 जण ऍक्टिव्ह पार्टिसिपंट्स आहेत आपल्या, म्हणजे 80 लोक अजून आयदर स्टबन आहेत, येत नाही किंवा वापरत नाही. तर यात तुम्हाला मला सांगायला आनंद होतोय की 48% लोक म्हणतायत की यस, 44% लोकांचं म्हणणं आहे की समथिंग इज बेटर दॅन नथिंग, आणि नो म्हणणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे, ती फक्त 7% आहे. मला वाटतं आपण आपल्या सगळ्यांसाठी आपण मानसिकतेत बदल घडवून घेतोय, याच्यासाठी आपण सगळ्यांसाठी आपण एकदा टाळ्या वाजवूया. तुम्हाला डिजिटल येत असतील तर, नसेल तर आपण फिजिकली वाजवू शकता. तो हा जो मुद्दा मी सांगतोय, बऱ्याच जणांना वाटत असेल की हे ऑनलाईन मध्ये आपल्याला जर छान पद्धतीने शिकायचं असेल तर स्वतः त्यात पार्टिसिपेट व्हायला शिकलं पाहिजे, कारण हे शिकणं हे स्वतःसाठी आहे, आणि जसं आपण स्वतःवरती तसं बिंबू तेवढंच बोलताना त्याच्यामध्ये आनंद येणार आहे. मी फील करतोय की माझ्या बरोबर हे 218 लोक सध्या आहेत आणि ते पार्टिसिपेट करताय या विश्वासानं, आणि बऱ्यापैकी मला इतक्या छान रिस्पॉन्स भेटतोय पोलद्वारे, मला कळतं की सगळे लोक याच्यामध्ये पार्टिसिपेट करतायत. तर हा फील आपण घेऊया अगोदर आणि पुढच्याला देऊया. मला वाटतंय पुढचं आपण एक हा NLP म्हणून एक पार्ट आहे, तो पुढे घेणार आहोत. पण आपण याला म्हणतात वेगळ्या वेगळ्या प्रकारची टोपी घालायला शिकलं पाहिजे. आपण पूर्वीचेच फक्त एक शिक्षक होतो, ती पांढरी टोपी होती, ती न घालता आज काही लोकांना गुरुजी म्हणलेलं आवडत नाही, सर म्हणावं असं वाटतं. तर तसं वेगवेगळ्या पद्धतीच्या आपल्याला गोष्टी, आपल्याला एखादा ड्रामेबाज, मदतगार, उत्साह देणारा, धीर देणारा. आज माझी मुलं जरासा ह्या ऑनलाईन मुळे खचलेली आहेत, करोनाला घाबरतेत, आज मी थोडंसं त्यांना धीर देण्याच्या उद्देशानं जाणार आहे. आज माझी थोडं मुलं उत्साहात नाराज दिसतात, काहीतरी मी एखादा छानसा एक नाट्यमय, काव्यमय करून जाणार आहे. तुम्ही युट्यूब वरती किंवा याच्यावरती गेला तर एक फिजिक्सचं लेक्चर आहे, खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये वर्गात ते शिक्षक शिकाऱ्याचा ड्रेस घालून जातात, आणि जर कुणाला सायन्सचं बॅकग्राऊंड माहिती असेल तर ते त्याला बाण मारून असा ते मंकी दाखवला, त्याचा स्पीड दाखवला, आणि तो ॲरोनं कसं शिकलं जातं. तो त्याच्यामध्ये तो ड्राम्या पद्धतीनं अवघड फिजिक्स विषय शिकवतो एक माहितीचा प्राध्यापक. तर तशा पद्धतीचं निदान आपल्याला कपडे बदलून न जाता, जर निदान आहे त्या ह्याच्यामध्ये आपल्या चेहऱ्यावरचे भाव असतील, वेगवेगळ्या गोष्टी असतील, याच्यातून आपल्याला वेगवेगळ्या रोल मध्ये जाता येईल, रोल प्ले करता येईल का, अशा पद्धतीनं स्वतःला मी आज हा झालेलो आहे. तो एक महत्वाचा मुद्दा मला इथं सांगा वाटतो. त्याचा खूप फायदा होतो आणि त्यातून आपल्यालाही आनंद मिळतो आणि त्यांनाही आनंद मिळतो. मग हे त्याच्याच दृष्टीनं संप्रेरक आहे, म्हणजे आपल्याला मोटिवेट करणारे काय फॅक्टर असतात आपल्याला आणि विद्यार्थ्यांना. एक म्हणजे जसं मी सांगितलं की चेहऱ्यावरचे भाव आहे, शरीराची भाषा आहे, मनोरंजन करणं आहे. तुम्हाला शिकताना तेच गोष्टी बोरिंग होतात, त्या गोष्टी आहेत. या सर्व गोष्टी, येतोय का आवाज माझा? येतोय सर, आवाज येतोय. बोला येतोय आवाज. नाही सोडायचं. हा बोला सर, आवाज येतोय तुमचा. तर पवार सर आवाज येतोय, बोला. थँक्यू. मोटिवेशन कशा पद्धतीनं आपण स्वतः घ्यायचा आणि दुसऱ्यांना द्यायचा. एक मी जसं म्हटलं, ह्या वेगवेगळे भाव असतील. मग शिक्षकांनी हे सुनिश्चित करणं आवश्यक आहे की काय माझ्या विद्यार्थ्यांच्या गरजा आहेत, त्या पद्धतीनं त्या मोडमध्ये झालं पाहिजे. मी आज सकाळी छान वाक्य वाचत होतो की जर मला विद्यार्थ्यांना नीट शिकवता येत नसेल तर मला त्या विद्यार्थ्यांमध्ये दोष शोधण्यापेक्षा माझी शिक्षण पद्धती बदलता येते का. बऱ्याचदा आपला हा एक दृष्टिकोन असतं की मला वाटतं आम्हाला इंजिनिअरिंगच्या लेवलला आल्यानंतर आम्हाला खालच्या लोकांना दोष देता येतात. म्हणजे 11वी 12वीतच तो पोरगा शिकला नाही, किंवा तो मग 11वी 12वी वाला म्हणू शकतो 10वी 12वीतच शिकला नाही. मग 10वी 12वी पर्यंतचा माध्यमिक वाला म्हणू शकतो की प्राथमिक मध्ये शिकवलं नाही. पण बऱ्याचदा मला वाटतं प्राथमिक शिक्षकांना फार अवघड होत असेल की खाली कुणा वर्गातच त्याच्या लक्ष देत नाही, घरातनच त्याच्या वातावरण नाही. मला वाटतं हा गोष्ट म्हणून आम्हाला रोंगे सरांनी खूप छान गोष्ट शिकवली आणि ती आम्ही नेहमी पाळत असतो. त्याचं एक गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याकडे विद्यार्थी कसाही आला, त्याला काही येत असतो नसतो, त्याला चांगला विद्यार्थी
म्हणून कसं बाहेर आपल्याला पाठवता येईल त्या दृष्टीनं आपल्याला गोष्ट केली पाहिजे. दुसरं म्हणजे आपल्याला बऱ्याच जणांना बघा स्टेजवरती गेल्यावरती श्रोते ऐकतायत की नाहीत, आपल्याला त्यांच्याकडून पार्टिसिपेट करायचंय, त्यांचं ऐकायचंय, त्यांचं काय म्हणणं आहे. 2 प्रकारचं ऐकणं असतं. एक कानानं ऐकणं असतं, दुसरं म्हणजे बॉडी लँग्वेजनं ऐकणं असतं. त्याला क्यूज म्हणतात, CUE क्यूज. आपण वर्गामध्ये ज्या वेळेला असतो त्यावेळेला त्या दोन्ही प्रकारचे क्यूज घेता आले पाहिजेत, की चुळबुळ करतायत एक तर मग त्या बऱ्याच गोष्टी असतील, म्हणजे कुठं तर पाणी गळत असेल, ऊन असेल, वारा असेल, त्याच्याबरोबर माझ्या शिकवण्यातही काही अडचण असू शकते का, हा मुद्दा मला वाटतंय आपण समजून घेतला पाहिजे आणि मग आपण शिक्षक म्हणून एक चांगल्या प्रकारचं काम करू शकू. त्याच्या पुढचा मुद्दा मी घेतोय, खूप इंटरेस्टिंग आहे. याचं नाव आहे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग पहिलं आपण समजून घेऊया की न्यूरो म्हणजे काय आहे, न्यूरोलॉजी म्हणजे काय आहे, लिंग्विस्टिक कुठला पार्ट आहे आणि प्रोग्रामिंग करणं म्हणजे काय आणि त्याचा शिक्षण क्षेत्रामध्ये कसा वापर करतात. तर त्याचं छोटंसं पुढे जाण्या अगोदर उदाहरण देतो की बरेच जण सिरियल बघतात, मला वाटतंय महिला शिक्षक असतील, पुरुष असतील, तर मी स्वतः पण टीव्ही बघता बघता रडायला लागतो. कधी तुम्ही रडलाय का टीव्ही बघताना? कुणाला अनुभव आहे टीव्ही बघताना रडणं? तर आपली वायर जोडली काय फिजिकल कनेक्शन आहे का त्या टीव्हीशी, आणि आपल्याला हे पण माहिती असतं की ते डुप्लिकेट आहे, ते कलाकार आहेत, ते खरं नाहीये, वास्तववादी नाहीये, तरी आपण इतकं कनेक्ट होतो आणि त्यातनं आपल्या फिजिकल इमोशन्स जागृत होतात आणि मग रडायला येतं, हसायला येतं. ह्या दोन्ही गोष्टी, हसणं असेल, रडणं असेल, तर त्या गोष्टी म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक कनेक्शन. तर याच गोष्टीचा आपल्याला थोडासा डिटेलमध्ये अभ्यास करून मग त्या आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये काही वापर करता येईल का याच्यावरती थोडीशी मी चर्चा करतोय. त्यात NLP मध्ये N म्हणजे न्यूरोलॉजी, माइंड आणि हाऊ वी थिंक, म्हणजे आपलं मन आणि आपण कसा विचार करतो त्याच्याशी निगडीत आहे. दुसरं लिंग्विस्टिक, हाऊ वी यूज लँग्वेज अँड हाऊ इट अफेक्ट्स अस, म्हणजे आपण भाषा शास्त्राचा कसा उपयोग करतो, कशा प्रकारची भाषा वापरतो, कशा प्रकारचे शब्द वापरतो. उदाहरण घ्यायचं झालं तर आपण म्हणतो की स्त्री पुरुष समानता आली पाहिजे, आणि ज्या वेळेला आपण वर्गात बोलतो तर त्या गोष्टीचं भान आपण ठेवत नाही. तर आपण म्हणतो की स्त्रियांनी शिकलं पाहिजे, पण ज्या वेळेला आपल्याला बोलायचं असतं, ह्या गोष्टी करायच्या असतात. छोटं दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर झाडू मारायचं काम आपण मुलींना देतो, आणि दुसरं जे पुरुषांसाठीचं आहे ते पुरुषांना देतो. तर तशा या ऍक्टिव्हिटी छोट्या छोट्या आहेत. मी बऱ्याचदा आमच्याकडे आग्रह करत असतो की रांगोळी काढायचं काम पण मुलांना दिलं गेलं पाहिजे, मुलींनीच का करायचं, ओवाळायचं काम एखाद्या वेळेला मुलांना दिलं पाहिजे. तर त्या गोष्टीत आपल्या किंवा आपण घरापासून चालू करूया. घरात आलं की पहिला आपण मुलगी आणि मुलगा असेल तर मुलीला पाणी आणायला लावतो. तर ह्या गोष्टीतनं आपण जसं मी म्हटलं की कशी भाषा वापरतो हा पार्ट आहे. आणि त्याच्यानंतर प्रोग्रामिंग करणं म्हणजे हाऊ वी सिक्वेन्स आवर ऍक्शन टू अचीव्ह आवर गोल. आपल्याला एखादा मुलगा आहे, त्याला आपल्याला समजावून सांगायचं, तर त्यासाठी आपल्या डोक्यात पहिलं प्रोग्रामिंग असलं पाहिजे. म्हणून शिक्षक म्हणून स्वतः कधी इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही. प्रत्येक वेळेला आपल्याला नाटक करता आलं पाहिजे. त्याचे 2 फायदे आहेत मी सांगतो. आम्हाला परत हे आम्ही रोंगे सरांकडूनच शिकलोय. एक म्हणजे आपला स्वतःवरचा कंट्रोल लूज होत नाही. म्हणजे नेहमी वर्गात एंट्री करताना की आज मी ड्रामा करायला चाललेलो आहे, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला रागवणं असेल तर आतनं ते रागवलं नसलं पाहिजे. मी रागाला आलोय त्यावेळेला रागवलं नाही पाहिजे, हे लक्षात ठेवा. मला वाटतं फार पुढचं शिकवतोय मी, पण माझे अनुभव शेअर करतोय, माफी मागतो. तर मी रागाला आलोय म्हणून कधीच, ज्या वेळेला तुम्ही रागाला याल त्यावेळेला तुम्ही वर्गातून बाहेर या, राग शांत करा आणि मग नाटकी पद्धतीनं रागाला जाऊन मग त्या विद्यार्थ्याला समजवा. जर तुम्ही स्वतः खरंच आतनं रागाला आलेला असाल आणि रागवायला गेला तर तुमच्या इमोशन्स लूज होणार. खूप छान माहिती. थँक्यू. तर
तुमच्या इमोशन्स तुम्ही लूज कराल आणि दुसऱ्या काहीतरी घटना घडण्याची शक्यता होऊ शकते. म्हणून मला वाटतं की आपण ड्रामे मी ठरवत असतोय हा मुलगा मला चिडवणार. आमच्याकडे तर मोठी मुलं असतात, त्यांनी फार आमची पोती ओळखलेली असते आणि ते तुमची लहान मुलं तर असतात. पण इथं मुलं मुद्दाम चिडवायचा प्रयत्न करतात, त्यांना माहिती असतं, त्यांनी आपल्याला आधी ओळखलेलं असतं. तर तसं मी ठरवत असतो, हा मला चिडवणार आणि मला चिडायचं नाही. आणि त्यातनं कधी आवाज चढवायचा, कधी हे बोलायचं, माझी भाषा सुटली नाही पाहिजे, कसं यावरती आपल्याला नियंत्रण ठेवा. त्यासाठी आपल्याला स्वतःवरती हे प्रोग्रामिंग करता आलं पाहिजे. आणि म्हणून आपण अगोदरच्या हॅट घालणं जे म्हटलं होतं, आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या हॅट घालणं आपण याच्यामध्ये सांगितलं होतं, आज मी मदतगार बनणार, आज हे करणार, आज ते करणार. तर तो हॅट घालणं म्हणजे प्रोग्रामिंग करणं. तर हे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग आपल्याला शिकलं पाहिजे. जसं थोडासा त्याच्यातला प्रकार बघायचा असेल तर मी तुम्हाला एक थोडासा अजून एक प्रयोग करून बघू शकतो की बघा, तुम्ही डोळे झाका आणि सगळ्यांनी ठरवायचं, प्लीज पार्टिसिपेट, सगळ्यांनी ठरवायचं की मी माझ्या आईचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येऊ देणार नाही. सगळ्यांनी डोळे झाका, एक अर्धा मिनिट घेऊया आपण. ठरवायचं, नाही 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 नाही, आणणारच नाही. बघा, आणू नका म्हटलं की मला वाटतं किती जणांच्या आला नाही चेहरा डोळ्यासमोर, असं कोण आहे का? कंट्रोल येतोय सगळ्यांना. येतोय. याला म्हणायचं निगेटिव्ह न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. म्हणजे आपण ज्या वेळेला एखाद्या विद्यार्थ्याला म्हटलं की नको करू, तर मला वाटतंय बऱ्याचदा ते करतात ती गोष्ट. असं करू नको म्हटलं की ते करतात. तर त्याला पॉझिटिव्ह अँगलने कसं घेता येईल. चला, अजून यातले थोडेसे प्रकार, तीन लर्निंग स्टाईल आहेत आपल्या शिकण्यामधल्या. वर्गामध्ये आपल्या 3 प्रकारचे विद्यार्थी, तुम्ही अगोदर हे शिकला असाल कुठेतरी, मला वाटतं, तरी आपण रिपीट करूया. तर 3 प्रकारचे विद्यार्थी असतात जे व्हिज्युअल पद्धतीने शिकतात, व्हिज्युअल लर्नर्स म्हणतात. लर्न बाय सीइंग, बघून शिकणारे. ऑडिटरी लर्नर्स असतात, ऐकून शिकणारे. आणि तिसरा प्रकार आहे, त्याला म्हणतात किनेस्थेटिक लर्नर्स, म्हणजे जे भावनानं, हातानं करून, म्हणजे त्यांना हातात बघितल्याशिवाय, धरून बघितल्याशिवाय, भावनेनी कनेक्ट झाल्याशिवाय त्यांना शिकताच येत नाही. तर आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की जर वर्गात 3 प्रकारचे विद्यार्थी असतील तर मी एका प्रकारे शिकवून विद्यार्थी माझे शिकतील का हो? म्हणून बघा, इथं पण मी माझ्या हाताची भाषा वापरतोय, आवाजाचा टोन वापरतोय, इथं स्लाइड्स वापरतोय, वेगवेगळ्या पद्धतीचं हे करतोय. आणि मी तिसरा किनेस्थेटिक लर्नर साठी काय केलं असेल हो? कुठलं टूल वापरलं? कोण सांगेल? करून बघायसाठी पोलिंगचं टूल वापरलं, चॅटचं टूल वापरलं. समजलं का? व्हिज्युअल ज्यांना बघून कळतंय त्यांच्यासाठी मी स्लाइड्स वापरल्यात, आणि ज्यांना आवाजानं कळतंय त्यांच्यासाठी मी आवाजाची चढ उतार पण करायचा प्रयत्न करतो. अजून थोडंसं डिटेलमध्ये जाऊया. व्हिज्युअल, सॉरी, ह्या स्लाइड माझ्या इंग्लिशमध्ये आहेत, पण मी त्याला थोडंसं ट्रान्सलेट करत राहीन. व्हिज्युअल लर्नर्स ते कसे शिकतात? ते बघून शिकतात. त्यांच्यासाठी आपल्याला व्हिज्युअल एड्स, म्हणजे व्हिडिओ दाखवायला पाहिजे, ड्रामा करायला पाहिजे, वॉचिंग लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन ते बघून शिकतात. पिक्चर मधून शिकतात, म्हणून एखादा थेरॉटिकल पार्ट असेल तर त्याला पिक्चोरियल पण ड्रॉ करता येईल का? आणि त्यांच्याकडे चांगलं गुण काय असतं, तर ते आवाजानं कमी डिस्ट्रॅक्ट होतात. आणि ते कसं प्रोसेस करतात ते ऐकताना नेहमी बघा, तुम्हाला ओळखायचं असेल वर्गातला व्हिज्युअल लर्नर कोण आहे, तर ते चीन अप करतात, म्हणजे वरती असं बघून, माझा चेहरा दिसतोय का बघा, असं बघून ते ऐकतात. त्यांचा आवाज हाय असतो, फास्टेस्ट बोलतात, त्यांची बॉडी लँग्वेज भरपूर मुवमेंट करतात. आणि त्यांच्यासाठी नीड्स ओव्हरऑल व्ह्यू पर्पज, म्हणजे त्यांना दाखवून शिकवायला लागेल. त्यांचे श्वास जास्त जोरात चालतात, तर या लोकांसाठी तुम्हाला बरीचशी चित्र दाखवायला लागेल, नाटक करून दाखवायला लागेल. दुसरे प्रकारचे असतात जे आवाजानं ऐकून, म्हणजे तुम्ही बघा, असे बसतात बरेच जण, तर असा हात ठेवून बसतात.
तर त्याचं कारण असतं की त्यांना बघण्यात फार आनंद नसतो, तर ऐकण्यात फार. त्यांचे कान तीक्ष्ण असतात बघण्यापेक्षा. म्हणून त्यांना IQ, हिअरिंग, स्पीकिंग, बोलून, ऐकून, रीडिंग अलाउड मोठ्यानं वाचायला लागतं. डिस्कशन आणि ग्रुप डिस्कशननं ते शिकतात आणि त्यांचातला दुर्गुण काय असतं की ते आवाजानं डिस्ट्रॅक्ट होतात. आणि त्यांच्या लक्षात लवकर कसं राहतं तर डिस्कशननं जे ऐकलेलं आहे ते. आणि म्हणून त्यांच्यासाठी सुरात जे आपण शिकवतो, बरेच जण काय फॉर्म्युला लक्षात ठेवायच्या मेथड्स वगैरे शिकवतात, त्या सुरात शिकवणं गरजेचं होतं. आणि शेवटची जी गोष्ट आहे ती म्हणजे किनेस्थेटिक लर्निंग, जे भाव करून बघण्यानं, स्वतः करून बघण्यात विश्वास ठेवतात, ते आहे, त्याचं नाव आहे, त्या लर्नरचं नाव आहे किनेस्थेटिक लर्नर्स. आणि त्यांच्यामध्ये कसं ते फिलिंगनं, फिजिकली, इमोशननं टच करून त्या गोष्टी शिकतात आणि त्यांचं नेहमी डोकं खाली असतं, रिलॅक्स्ड मसल्स असतात, चिन डाऊन असतं. आणि ते कसं लक्षात ठेवतात तर त्यांना एखादं उदाहरण शिकवा कितीही, त्यांनी स्वतः सोडवल्याशिवाय त्यांना जमत नाही. मग या सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एक 4 वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्या 4 पद्धतीवरती आपण बोलूया. थोडासा वेळ फास्ट जातोय त्यामुळे मी थोडंसं फास्ट जातो. मला वाटतं तुम्ही अजून मला अर्धा तास देऊ शकाल का? 15 ते 20 मिनिट अजून घेईन. हो सर. होय 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 नक्की. अजून मुख्य वेगळ्याच ह्याच्यात गेला. तर विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण करून स्मरणशक्ती कशी वाढवायची याच्यावरती थोडंसं आपण आता जे 3 प्रकारचे विद्यार्थी जे आपण बघितले त्याच्यातल्या ह्या थोड्याशा पायऱ्या मी सांगतोय. पहिली पायरी म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना काय शिकायचं आहे त्याचं उद्दिष्ट आणि ध्येय. प्रत्येक लेक्चर आपलं त्यानं सुरू झालं पाहिजे. आपलं म्हणजे बेचे पाढे शिकायचे असतील, कविता शिकायची असेल तर काय शिकायचं आहे, त्याचा उपयोग कुठं होणार आहे, कसा होणार आहे, काय काय शिकणार आहे, हे आधी त्याला सांगितलं पाहिजे. तर मग त्याला ते शिकण्यामध्ये आकर्षण वाढेल. ती पहिली आपली पायरी असली पाहिजे. दुसरी प्रोग्रामिंग, जे म्हटलं प्रोग्रामिंग केलं पाहिजे त्याच्या डोक्यामध्ये. तर ते प्रोग्रामिंग त्याच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये कसं करायचं, तर त्याला जाणीव करून द्या की ही इथं यावेळी लक्ष दिलं तरच तू शिकशील. तू विश्वास ठेव, तू ही परीक्षा पास होऊ शकतो, तुला हे शिकणं सोपं आहे. त्याच्यानंतर ही आता वर्गात शिकला तर लवकर शिकशील, बऱ्याच गोष्टी करायला तुला वेळ मिळेल, नाहीतर स्वतःहून शिकणं हे फार अवघड आहे. त्याच्यानंतर हे टॉपिक शिकण्याचे फायदे काय आहेत, नाही शिकला तर त्याचे तोटे काय आहेत, ह्या गोष्टीची आपण थोडीशी जाणीव करून दिली पाहिजे. आणि तिसरी पायरी म्हणजे जे आपण शिकवणार आहोत ती गोष्ट कारण आपल्याला समजून घेतलं पाहिजे की आपल्या वर्गामध्ये 3 वेगळ्या वेगळ्या प्रकारचे विद्यार्थी आहेत आणि त्यांना शिकवण्याच्या 3 पद्धती आहेत. त्याचा अवलंब होतोय का त्याला शिकवण्यामध्ये. म्हणजे बघून शिकणारे विद्यार्थी जे ते वाचतात, बघतात, ते चित्रपट स्वरूपात ते लक्षात ठेवतात. IQ जे विद्यार्थी आहेत त्यांना ते आवाजाच्या पद्धतीने लक्षात ठेवतात. त्यांना शब्द, संगीत, गाणी अशा पद्धतीनं काही आपल्याला शिकवता येईल का ते बघायला पाहिजे. आणि जे स्पर्श करून त्यांना करायला लावून, काही कृती करायला लावून आपल्याला ती गोष्ट सांगता येईल का. आणि चौथी पायरी आहे ती म्हणजे पुन्हा पुन्हा आठवण करून देणं. म्हणजे पहिला धडा झाला, दुसरा सुरू करायच्या आधी आपण पहिल्या धड्यात काय शिकलो होतो. मी नेहमी तिसरा धडा सुरू केला की पहिल्या धड्यात आणि दुसऱ्या धड्यात काय शिकलो होतो ह्याचं थोडंसं उजळणी करणं. असं करत करत सेमिस्टर संपल्यानंतर पुन्हा सर्व याची उजळणी करणं. या गोष्टी जर आपण करत राहिलो तर मला वाटतंय त्याला ती शिकलेली गोष्ट ही दीर्घ काळापर्यंत लक्षात ठेवण्यासाठी मदत होईल. मग याच वरती आपण थोडंसं पुढं बोलतोय ते म्हणजे मेंदू आपला काम कसा करतो याच्यावरती बोलणार आहे, जेणेकरून तुम्हाला हे पुढं लक्षात ठेवण्याकरता. आपला मेंदू कम्प्युटर सारखा काम करत नाही, त्यामुळे इतका फास्ट चालतो. तुम्हाला माहिती आहे का कम्प्युटर कसा करतो, इमेज घेतो, त्याचं बिट बाय बिट प्रोसेसिंग करतो, मग असलेल्या इमेजला कम्पेअर करतो. तर आपला मेंदू तसा करत नाही. आपल्या मेंदूचं नाव आहे पिक्चोरियल मेमरी फॉर्म, स्टॅम्पिंग पद्धतीनं. म्हणजे आज माझ्या लेक्चरला वाघमारे गुरुजी येणार,
हे माझ्या डोक्यात असलं की पहिल्यांदा मी वाघमारे गुरुजींची इमेज माझ्या डोक्यामध्ये बसलेलीच असते, ती मी आणणार अगोदर. त्याला म्हणायचं पिक्चर. किंवा तुम्ही तुमच्या शाळेत जाताय, रोज जाताय, त्यावेळेला तुम्ही ज्या वेळेला गेला आणि तुम्हाला माहिती आहे तुमची मुलं कशी दिसणार आहेत, काय दिसणार आहेत, अचानक समजा तुम्ही गेलाय वर्गात आणि कुठली तर अमेरिकेची, आफ्रिकेची, युरोपातली वेगळी दिसणारी मुलं आली, अरे तरच तुमचा मेंदू नोटीस करणार. अदरवाईज रोज येणारी मुलं तुमचा मेंदू नोटीस करणार नाही. त्याला म्हणायचं पिक्चरियल. कारण तुमच्या मनात एक इमेज होती, त्याला मॅच झाली की मेंदू पटकन जास्त त्याला रिॲक्ट करत नाही. त्याला म्हणायचं पिक्चरियल मेमरी. म्हणून या पिक्चरियल मेमरीचा आपण वापर कसा करायचा, तर ज्या वेळेला आपण थेरॉटिकल विषय, भाषाशास्त्रातले विषय किंवा जसं फिजिक्स, सायन्स, केमिस्ट्री शिकवतो, त्यावेळेला असे आपल्याला काइंड ऑफ चित्र फॉर्म मध्ये शिकवता येईल का, फ्लोचार्ट, मॅथमॅटिकल विषय असतील तर त्याचं कंपॅरेटिव्ह पद्धतीनं मेंदू लक्षात ठेवतो. कारण मेंदू हा ऑप्टिमाइज करतो लक्षात ठेवण्याच्या गोष्टी. आणि म्हणून या पहिल्या उदाहरणात आणि दुसऱ्या उदाहरणात काय फरक आहे, पहिल्या मेथड मध्ये दुसऱ्या मेथड, कंपॅरेटिव्ह, सिमिलॅरिटी आणि दुसरं म्हणजे डिफरन्स. आपला मेंदू काय साम्य आणि फरक पद्धतीनं बऱ्यापैकी लक्षात ठेवतो. तर दोन गोष्टीमध्ये साम्य काय आहे, फरक काय आहे, नाविन्य काय आहे, ह्या गोष्टी जर आपण सांगित राहिलो तर लक्षात. मग एक गोष्ट झाली, आपला मेंदू स्टोअर करायचं काम भरपूर करतो. जसं म्हणतात ना, कुणी तर विद्या शिकला आणि त्याला ती त्यावेळेला ऐन वेळेला आठवलीच नाही. शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे पाहिजे त्यावेळेला हे शिकलेलं आठवणं, वापरात आणायला त्याचा वापर होणं, वापर करता आला तरच त्या शिकलेल्या गोष्टीचा फायदा आहे. अदरवाईज आपलं शिकलेलं वाया जाणार आहे. आणि म्हणून त्याला म्हणतात रिट्रीवल टेक्निक. त्याला म्हणतात रिट्रीवल टेक्निक. पुनर लक्षात येणं आणि पुन्हा लक्षात येणं, त्याला म्हणायचं रिट्रीविंग टेक्निक. आपण ते आठवायला आलं पाहिजे आणि ते आठवण्याकरता आपल्याकडं त्याचं आपल्याला थोडंसं विद्यार्थ्यांना मेडिटेशन शिकवता आलं पाहिजे, त्याला ध्यानधारणा करायला शिकवता आली पाहिजे, जेणेकरून त्याचा मेंदू शांत राहायला पाहिजे. नुसतं लक्षात ठेवणं म्हणून नेहमी रिकॉलिंग टेक्निक जे आपण म्हणतो, जे रिकॉलिंग टेक्निक आहे, त्या रिकॉलिंग टेक्निक मधला दुसरा खूप महत्वाचा मुद्दा आहे की विद्यार्थ्याला न घाबरायला कसं शिकवणं, पाहिजे त्यावेळेला त्याला अचानकच आठवायला सांगायचं एखादी गोष्ट, त्या गोष्टी कसं करायचं ते आपण शिकवलं पाहिजे. मला वाटतं हा मी थोडंसं मेंदूवरती बोललो. आता या मेंदूवरती जे आपण बोललेलो आहे त्याला आपण थोडंसं पुढे घेऊन जाऊ. आज माझ्याकडे एक थोडेसे गेस्ट आलेले, ते हाय करतील. ह्या आमच्या जिजा रोंगे आहेत. टाटा करा आणि जावा बाहेर. मला भेटायला टाटा करा ना सगळे. टाटा करा. थँक्यू. ये थोड्या वेळाने फिरून आल 5 मिनिटात. ठीक आहे. तर आपल्या बुद्धीचा विकास कसा होतो किंवा विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा विकास कसा होतो याच्या 6 स्टेप्स आहेत आणि त्या खालून वरती वाचत जायचे आहेत. आणि त्या आपण समजून घेऊया. त्यातले त्या कशा ओळखायच्या, त्याच्या पद्धतीचे प्रश्न कसे आहेत आणि त्याचे एक्झरसाइज कसे घ्यायचे, हे मी पुढचे 5 ते 10 मिनिटं बोलणार आहे. आणि मग आपण थोडंसं प्रॅक्टिकल टूल्स जेवढे दाखवता येईल तेवढे वेळेच्या बंधनात राहून आपण दाखवूया. पहिली स्टेप आहे जी म्हणजे लक्षात ठेवणे, म्हणजे विद्यार्थी दिलेली माहिती ते किती लक्षात ठेवू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे, आणि दुसरं आपल्याला समजून घ्यायचं आहे की डायरेक्ट एखादा विद्यार्थी नवनिर्मिती करण्याच्या किंवा क्रिएशन म्हणतात त्याला इंग्लिश, त्या स्टेजला पोहोचू शकत नाही. खालच्या सगळ्या पायऱ्या सुदृढ होत गेल्या तरच तो खरा नवनिर्मिती करतो. बऱ्याचदा आपल्याला असं शिकवलं की जातं की पाठांतर करणं चुकीचं आहे, उपयोगाचं नाही. तर मी उदाहरण देईल, तिथून चालू होतं. लक्षात ठेवणं, पाठांतर कसं ठेवायचं, समजून घ्यायचं, ह्या गोष्टी आहेत. लक्षात ठेवणं, विद्यार्थी दिलेली माहिती लक्षात ठेवू शकतात का, समजून घेणं, विद्यार्थी त्यांच्या संकल्पना विचार स्पष्टपणे मांडू शकतात का, उपयोगात आणणं, विद्यार्थ्यात ज्ञात झालेली माहिती नाविन्यपूर्ण पद्धतीनं वापरता येते का,
विश्लेषण करणं, त्याला मी इंग्लिश शब्द पण सांगेल, रिमेंबरिंग, अंडरस्टँडिंग, ऍप्लिकेशन, उपयोगात आणणे, ऍप्लिकेशन, विश्लेषण करणे, त्याला अनालायसिस म्हणतात. विद्यार्थी विविध संकल्पनातील फरक स्पष्ट करू शकतात का, मूल्यांकन करणं, इव्हॅल्युएशन म्हणतात. विद्यार्थी एखादी संकल्पना ही चांगली आहे की वाईट आहे, ही निवडायची की ती निवडायची, म्हणजे माझ्याकडे बाण आहे, बंदूक आहे, कुठलं हत्यार वापरायचं कुठल्या वेळी ते पण सुचणं गरजेचं आहे. एखादी संकल्पना किंवा पद्धती वापरण्याचं कारण समजतो का, आणि शेवटचं म्हणजे नवनिर्मिती करणं, विद्यार्थ्याला मिळालेल्या ज्ञानातून तो नवनिर्मिती करू शकतो का. अशा पद्धतीनं आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांचा विकास करायचा आहे. मग हे 2 उदाहरणं घेऊन मी ह्या 6 स्टेप सांगतो. एक गणिताचं उदाहरण घेतो, सोपं आहे, सगळ्यांना कळण्यासारखं आहे, आणि दुसरं भाषेचं, कथेचं उदाहरण घेतो. म्हणजे मला वाटतंय आपण बऱ्यापैकी एवढ्या मुद्द्याला कव्हर करू शकू. या स्लाइड शेअर करेन मी PDF फॉर्म मध्ये तुम्हाला परत डिटेलमध्ये वाचायला. एक उदाहरण घेऊया आपण. आपल्याकडे नाणं असतंय, कॉइन असतंय, कॉइन आहे की नाही. कॉइनचं वजन कसं काढायचं, कोणी सांगेल का कॉइनचं वजन कसं काढतात. दिलेल्या नाणं 1 रुपयाचं असेल, 10 रुपयाचं असेल, त्या नाण्याचं वजन काढायचं आहे. किती वजन आहे, कोण सांगेल. एक सोपं, म्हणजे तुम्ही तुमच्या काय तो तराजू असेल त्याच्यावरती ठेवाल आणि वजन काढाल. बरोबर, बरोबर आहे का. रिस्पॉन्स चॅट मध्ये करा, अनम्यूट करून करा. किंवा मग बरोबर आहे. थेरॉटिकली वजन काढायचं असेल नाण्याचं, तर कोण सांगेल कसं काढचाल. थेरॉटिकली कसं काढणार. फिजिक्सचं बॅकग्राऊंड असेल तर किंवा मॅथ्सचं बॅकग्राऊंड असेल तर सांगते. कसं असतंय, पहिलं वेट इज इक्वल टू मास इंटू डेन्सिटी, बरोबर आहे. सॉरी, मास इंटू ग्रॅव्हिटी, आणि मास इज इक्वल टू काय येणार मग, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, बरोबर. घन काय म्हणायचं, डेन्सिटीला घनता आणि आकारमान ना, म्हणजे रो इंटू जी, रो इंटू व्ही, आणि मग व्ही म्हणजे व्हॉल्यूम, म्हणजे त्याची घनता डेन्सिटी आणि त्याचा व्हॉल्यूमचा गुणाकार केला तर मास, आणि त्याला ग्रॅव्हिटेशन गुणाकार केलं तर त्याचं वजन मिळेल आपल्याला. बरोबर. मग आता आपण सगळं विसरून जाऊया. फायनली आपल्याला लक्षात आलं की वजन हे व्हॉल्यूम आणि व्हॉल्यूम वरती, म्हणजे आपल्याला ह्या एरिया ऑफ सर्कल, या सर्कलचा एरिया माहिती पाहिजे आणि त्याची थिकनेस माहिती पाहिजे. समजा मग मी काय करणार, त्याचा डायमीटर मोजणार आणि त्याचा थिकनेस मोजणार. बरोबर. आणि मग तशा पद्धतीनं काढणार. तर आपण पहिलं रिमेंबरिंग लक्षात ठेवूया. म्हणजे जर मला सर्कलचा एरियाच काढायला येत नसेल किंवा त्याचा फॉर्म्युलाच माहित नसेल तर मला वजन काढता येईल का हो. नाही नाही सर, मी लय हुशार आहे पण मला तेवढा फॉर्म्युला सांगा, असं होईल का. नाही. म्हणजे त्याला पहिलं रिमेंबरिंग करायला लागेल. मग पाय डी स्क्वेअर बाय 4 त्याचा फॉर्म्युला मी सांगितला सर्कलचा एरिया काढण्याचा. तर त्यातला पाय काय आहे आणि डी काय आहे, डायमीटर काय आहे आणि पाय काय, हे जर माहित नसेल, मला समजलं नाही तर मला त्याचं उत्तर काढता येईल का. नाही. त्याला म्हणायचं अंडरस्टँडिंग. मग मी त्याचा डायमीटर मोजणं, त्या फॉर्म्युल्यात टाकणं आणि मग एरिया काढणं, त्याला थिकनेसनं गुणणं, याला म्हणायचं अप्लाइंग. अनालायसिस लेवलचं काय सांगता येईल. हे जे 19.5 mm चं नाणं आहे आणि 38.1 mm चं नाणं आहे, यातल्यापैकी दोघांची थिकनेस समजा सेम असेल तर कुठल्या नाण्याचं वजन जास्त असेल. ज्याचा डायमीटर जास्त आहे त्याचं. प्रत्येक वेळी मला कॅल्क्युलेशन करायला लागेल का. लहान मुलांना कॅल्क्युलेट समजत नसतंय, पण आपण जसं एक थिकनेस आहे तर आपण बघून ज्याचा डायमीटर मोठा आहे त्याचा वजन जास्त असणार, हे ज्या वेळेला आपल्याला कळायला लागतं त्यावेळेला अनालायझिंग म्हणायचं. आणि मग इव्हॅल्युएटिंग, म्हणजे मला समजा 10 ग्रॅमचं वजन म्हणून कुठलं नाणं वापरायचं असेल तर ते कुठलं नाणं मी वापरू शकतो हा अंदाज येणं, त्याला म्हणायचं इव्हॅल्युएटिंग. किंवा एखादा याचा एरिया काढायला मी नवीन कुठला चौकोनाचा फॉर्म्युला वापरायचा की सर्कलचा फॉर्म्युला वापरायचा, हे लक्षात येणं म्हणजे इव्हॅल्युएटिंग. आणि शेवटचं क्रिएशन, एखादा अननोन शेप दिलेला आहे
त्याचा फॉर्म्युला कसा काढायचा असतो ही मेथड मला सुचणं म्हणजे क्रिएशन. समजलं का? मला वाटतं मी थोडासा हे उदाहरण देऊन सांगायचा प्रयत्न केला. गोष्टीचं घेऊया. आपण तुम्ही गोष्ट वाचली तर त्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या लेवलचे प्रश्न कसे करता येईल. मी 1 पासून 6व्या लेवलचे प्रश्न इथं लिहिलेले आहेत. आपण थोडा त्याच्यावरती वेळ घालूया. कसा प्रश्न असू शकतो? आपल्याला या कथेबद्दल काय आठवतं? म्हणजे एखादे आठवणारे प्रश्न आपण विचारणार. समजून घेणं, कथा आपल्या स्वतःच्या शब्दात सारांशित करा किंवा त्याचा सारांश स्वतःच्या शब्दात लिहा, असा प्रश्न असू शकतो. उपयोगात आणणं, या कथेतलं कुठली मुख्य मुद्दे तुम्ही शिकला जे तुमच्या व तुमच्या मित्राच्या आयुष्यात उपयोगाला येतील, अशा प्रकारचा प्रश्न असू शकतो. विश्लेषण करणं म्हणजे कथेतली पात्र तशी का वागली असतील व तुम्हाला वाटतं, मग त्याचं हे विश्लेषणाचं, मग जसं आपण समजून घेतलं, एखादं चित्र दाखवलं तुम्हाला, जे बदकाच्या आईचं आणि पिलाचं जे चित्र दाखवलं, त्यातनं प्रत्येकाचं वेगवेगळं आकलन होतं. तसं ती इथं विश्लेषण हे वेगवेगळं असू शकतं. आणि मग मूल्यमापन करणं, एखादं कॅरेक्टर तसं का वागलं ते तुम्हाला समजून घेता आलं. प्रत्येकाचं पुन्हा ते योग्य वागलं की अयोग्य वागलं, मग योग्य वागलं असेल तर तुम्हाला का वाटतं ते योग्य वागलं, अयोग्य वागलं असेल तर ते तुम्हाला का वाटतं अयोग्य वागलं, ही त्याची लेवल आहे. आणि त्याच्यानंतर वेगळा परिणाम दर्शवण्यासाठी कथेचा शेवट पुन्हा लिहिता येईल का, त्याला म्हणायचं क्रिएशन करणं, तयार करणं. आणि बऱ्याचदा आपल्या पाठ्यपुस्तकातून, लेखी परीक्षेतून, सुदैवानं जर तुम्हाला तिथल्या तिथं तोंडी परीक्षा घ्यायची असेल तर या 6ही लेवल टेस्ट करता येतात. पण लेखी परीक्षेतून दुर्दैवानं आपल्याला 3ऱ्या लेवल पर्यंतचीच बुद्धिमत्ता चेक करता येते. फार कमी याच्यामध्ये विश्लेषणात पर्यंत जाता येतं. कारण बऱ्याचदा प्रत्येकाचा व्ह्यू वेगळा असतो. शिक्षक ते ऍक्सेप्ट करतील का नाही याची शक्यता असते. म्हणून आमच्याही पाठ्यक्रमामध्ये आम्ही ज्या वेळेला विचारायचं असते त्यावेळेला आम्ही लेखी परीक्षेमध्ये 3ऱ्या लेवलचेच प्रश्न विचारता येतात. 4थ्या 5व्या लेवलचे, 6व्या लेवलचे आम्ही प्रोजेक्ट्स असतील, मिनी प्रोजेक्ट्स असतील, यातून विचारतो. मी थोडंसं अजून इंटरेस्टिंग करायला काय केलं, तुमची भारतीचं मराठीचं पुस्तक का 5वीचं घेतलं, तर मला वाटलं की सगळ्या 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना सगळ्यांना समजेल असं पुस्तक कुठलं असेल. अनम्यूट करा कोण, आवाज. तर मी हे 5वीचं बालभारतीचं पुस्तक आहे, मला इंटरनेटवर सापडलं. आहे का? हेच आहे का? 4था धडा आहे, सावरपाडा एक्सप्रेस, कविता राऊत यांचा. ऐकलं असेल नाव बऱ्याच जणांनी. रनर आहेत त्या, बहुतेक ऍथलीट आहेत. तर त्या धड्यातलं मला विशेष वाटलं की तुम्ही अगोदर हे वापरताय, पण ह्या संज्ञा तुम्हाला माहित आहेत की नाही माहित नाही, ह्या ज्या ब्लूम्स टेक्सॉनॉमी मधल्या संज्ञा. आणि मला विशेष वाटलं त्यातलं जे प्रश्नोत्तर होती ती सगळी या ब्लूम्स टेक्सॉनॉमीला धरून होती. ही जी सगळी प्रश्नोत्तर होती ती या ब्लूम्स टेक्सॉनॉमीला धरून होती. उदाहरण घ्यायचं झालं तर एका वाक्यात उत्तरे लिहा, म्हणजे लेवल 1 रिमेंबरिंगचे आहेत. 2 वाक्यात उत्तरे लिहा, हे रिमेंबरिंगचं आहे. खालील प्रमाणे प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा, म्हणजे हे ऍप्लिकेशन आणि इव्हन समजून घेणं अशा पद्धतीचा असू शकतो. समान अर्थाचे शब्द लिहा, हे ऍप्लिकेशन लेवलचा प्रश्न असू शकतो. त्याच्या पुढे लिहिलंय बघा, खूप सुंदर आहेत. तुम्हाला वैयक्तिक खेळात कोणता खेळ अधिक आवडतो व तो का आवडतो, बघा हा 5व्या लेवलचा प्रश्न इथं विचारलाय. तुम्हाला मैदानी खेळ आवडतात की बैठे खेळ, मग दोन्ही खेळ, मग ते खेळ का आवडतात, तर ते परत तिथं 5व्या लेवलचा प्रश्न विचारलेला आहे. खालील वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दसमूहाचे नेमके अर्थ काय होतात, म्हणजे हे अनालायसिस लेवलचा प्रश्न आहे. शरीर या शब्दातून शारीरिक शब्द तयार होतो, तर खालील शब्द वाचून समजून घ्या, तर हे परत ऍप्लिकेशन लेवलचा. दिलेल्या मुद्द्याच्या आधारे क्रीडा महोत्सव या विषयावरती 8 ते 10 वाक्य लिहा, म्हणजे हा शेवटचा क्रिएशन
लेवलचा प्रश्न विचारलेला आहे. बघा किती इंटरेस्टिंग आहे. तुम्ही अगोदर हे सगळं वापरताय, फक्त आता तुम्ही याला जोडून पाहायला शिका, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की त्या लेवलचे प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत. मी क्विकली, आपल्याला टाइमचं रिस्ट्रिक्शन आहे, त्यामुळे हे प्रत्येक स्तरासाठीचे कसे प्रश्न असणार आहेत आणि त्याची ऍक्टिव्हिटी कशी असणार आहे, हे मी तुम्हाला हे मी तयार केलेलं आहे. याच्यावरती मी जास्त बोलत नाहीये. आपण बऱ्यापैकी हे चर्चा केलेली आहे. मी फक्त शेवटची स्लाइड बोलतो आणि मग काही आपल्याला थोडेसे डेमो दाखवतो, म्हणजे आपल्याला बरोबर 12:30ला टॉक बंद करता येईल. तुमच्या दुसरे रिस्ट्रिक्शन असतील. आम्ही सांगितलं होतं की तास 1.5 तासाचं टॉक असेल, तर त्या टाइम लिमिटला मी स्टिक राहतो. तर हे जे मी बोलत होतो याला म्हणतात आउटकम बेस्ड एज्युकेशन सिस्टम, परिणाम आधारित शिक्षण बेस पद्धती. आणि यांनी परिणाम आधारित गोष्टी, मला माहित नाही महाराष्ट्र शासनाच्या सिलेबसमध्ये लिहिले आहेत का, लर्नर आउटकम म्हणून जो प्रकार आहे तो आहे की नाही, मी थोडा अभ्यास केला नाही, पण NCERTच्या बुक्समध्ये मला सापडलं. खूप छान पद्धतीनं त्यांनी प्रत्येक धड्याचं काय आउटकम असलं पाहिजे ते लिहिलेलं आहे. मला वाटतं तुम्ही तुमच्या प्रत्येक पाठाचा आउटकम तयार करा. तुमच्या पूर्ण प्रोग्रामचं, म्हणजे समजा तुम्ही 5वीला शिकवत असाल, 4थीला शिकवत असाल, तर त्या वर्षभरात ते विद्यार्थी काय काय शिकतील. मला वाटतं जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आपण पुन्हा त्याच्यावरती कसं आउटकम तयार करायचं, एक प्रॅक्टिकल बेस्ड अप्रोच तयार करूया आणि त्या पद्धतीने आपण जाऊया. तर तसं आहे. तर हे आउटकम बेस्डच्या काय काय घडामोडी आहेत. जर आपण फक्त तांत्रिक गोष्टी, अभ्यासक्रमातल्या गोष्टी शिकवल्या, तर तो एक जाणकार व्यावसायिक पद्धतीचा माणूस तयार होईल. त्याला पुढच्या लेवल शिकवल्यात, इतरांपासून शिकणं, कृतीतून शिकणं, चिंतनातून शिकणं शिकवलं, तर तो एक स्पर्धाशील व्यावसायिक आमचं व्यावसायिकचं असल्यामुळे आम्ही ते व्यावसायिक म्हटलं, पण तुम्ही एक स्पर्धाशील विद्यार्थी घडेल असं म्हणू शकता. त्याला पुढच्या लेवलला घेऊन गेला, म्हणजे ह्या वरच्या 3 तर पहिली शिकायचीच आहे, या खालच्या 3 शिकताना त्याच्या पुढे जाऊन इतरांकडून काम करून घेण्याचं कौशल्य शिकलं, चिकित्सा करणं शिकलं, प्रात्यक्षिक करणं शिकलं, सकारात्मक दृष्टिकोन शिकणं. ह्या फार हायर ऑर्डरच्या लेवल लर्निंग आहेत. पहिलं आपण शिकूया आणि मग स्वतःवरती विश्वास ठेवायला शिकलं, तर तो एक संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विद्यार्थी घडू शकेल. मला वाटतंय ही माझी शेवटची स्लाइड होती. आपण थोडेसे 1-2 पोल्स मी टाकतो आणि मग अजून आपल्याला काही बोलायचं असेल तर आपण हे घेऊया. माझ्याकडे पुढचा पोल होता की लॉकडाऊन मध्ये आपण काय काय केलं त्याच्यावरती आहे. क्विकली अर्धा मिनिटच देणार आहे, आपल्याला वेळेचं रिस्ट्रिक्शन आहे. मी विचारलंय की नवीन नवीन टूल शिकले ऑनलाईन साठीचं, नवीन हॉबी हेल्थ इम्प्रुव्हमेंट केलं, इंटरॅक्टेड विथ स्टुडंट थ्रू ऑनलाईन, किंवा या कोरोनामुळे मी थोडासा परेशान झालो, अनस्टेबल झालो, किंवा वरचे तिन्ही जे ऑनलाईन टूल शिकलो, हॉबीज केल्या, इंटरॅक्ट केलं, हे तिन्ही गोष्टी तुम्हाला काय वाटतं जरासं मला कळू द्या. आपण आपल्या सगळ्यांचे विचार पण समावित करूया. कोण कोण ऍक्टिव्ह आहे ते पण कळेल मला. तुमच्याकडं स्क्रीनवरती आलेला एक सिलेक्ट करायचा आहे, त्याला सबमिट म्हणायचं आहे, म्हणजे आपल्याला कळेल. वरती सारावं लागेल, त्यामुळं थोडंसं जास्त पर्याय असल्यामुळं वरती सारावं लागेल. उत्तरं द्या. फार कमी लोकांनी उत्तरं द्यायलेत. मला वाटतंय काही गेले का? वरती सरकवायचं आणि सबमिट म्हणायचंय. मला वाटतंय जास्त मोठी उत्तर असल्यामुळे वाचून देत आहेत. 1 मिनिट झालेला आहे. मी पोल थांबवतो. जवळजवळ 61 लोकांनी उत्तरं दिलेले आहेत. त्यातला 55% म्हणजे मेजॉरिटी आहे की ज्यांनी पहिल्या 3 ऍक्टिव्हिटी केलेल्या आहेत. साधारण त्याच्यानंतर दुसरा 20% लोकांनी ऑनलाईन टीचिंग लर्निंग मध्ये इंटरेस्ट घेतलेला आहे. 13% लोकांनी निदान हॉबीज जनरेट केलेले आहेत. आणि फार सुदैवाची गोष्ट आहे, कोरोनानं खचून गेलोय म्हणणारे एकच आमचे गुरुजी आहेत, शिक्षक आहेत. त्यामुळे मला आनंद होतोय की आपण सगळ्यांनी बऱ्यापैकी ह्या गोष्टी लर्निंग विथ न्यू नॉर्मल आपण घेतोय. त्याच्यानंतर मी अजून एक पोल घेतो आणि मग आपण थोडंसं टूल्स काही दाखवता येतील का बघूया.
मी विचारतोय जर पुन्हा आपल्याला टॉक ऐकायचं असेल तर कशा पद्धतीचं टॉक आवडेल, हा प्रश्न मी विचारणार आहे. त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे. पहिला म्हणजे व्हेरियस इनोव्हेटिव्ह टीचिंग मेथड्स, डिटेलमध्ये जायला आवडेल. मेथोडॉलॉजीज युज्ड बाय अदर ॲडव्हान्स कंट्री, दुसऱ्या देशामध्ये काय चालतं ते शिकवण्यामध्ये ते शिकायला आवडेल. इफेक्टिव्ह टीचिंग लर्निंग वरती ऐकायला आवडेल. आउटकम बेस्ड एज्युकेशन वरती ऐकायला आवडेल. 30 ते 45 मिनिटाचे इंग्लिशमध्ये ते आवडेल. ऑल द अबव सगळेच त्यातले थोडे थोडे तर आवडेल. आणि काही लोक असंही म्हणू शकतात की आम्हाला पुन्हा असं इकडे येऊन डिस्टर्ब करू नका, आमचं चाललंय ते चांगलं चाललंय. त्यामुळे तुम्हाला हे 5-6 पर्याय दिलेले आहेत. त्यातलं तुम्ही एक पर्याय निवडायचा आणि सबमिट बटन